नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेटेज वाईज कॉम्बो स्ट्रॅटेजी बघणार आहोत। आधी आपण काही इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे वेटेज वाईज स्ट्रॅटेजी बघितले आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स प्लस बायोलॉजी प्लस इंग्लिश अशी पूर्ण कंबाईन स्ट्रॅटेजी बघणार आहोत। ठीक आहे, काही विद्यार्थ्यांचं पीसीएमबी नसेल तर त्यांच्यासाठी पीसीएम स्ट्रॅटेजी बघणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांचं पीसीबी असेल तर त्यांची पीसीबी स्ट्रॅटेजी पण कव्हर होऊन जाईल। ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट 95% असेल तेच विद्यार्थी हा व्हिडिओ पुढे बघतील। ठीक आहे, जर विद्यार्थ्यांना वाटत असेल की माझ्याकडनं 95% पॉसिबलच नाही, एक गोष्ट सांगू इच्छितो, नोव्हेंबर डिसेंबर जोपर्यंत तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुमचे 95% पॉसिबल आहेत। एक बार डिसेंबर ओलांडला, जानेवारीमध्ये मी असा व्हिडिओ कधीच बनवणार नाही की 95% अजूनही पॉसिबल आहेत। जानेवारीमध्ये पॉसिबल नसणार आहेत। ठीक आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर तुमच्या हातात आहे, गोष्ट समजते। ठीक आहे, आता तुमचा प्लॅन कसा असला पाहिजे, स्मार्ट स्टडी असला पाहिजे। स्मार्ट स्टडी म्हणजे काय रे बाळांनो, जे सब्जेक्ट जे चॅप्टर सगळे जास्त विचारले जातात, सगळ्यात जास्त त्यांचे प्रश्न येतात ते चॅप्टर आपल्याला सगळ्यात आधी करायचे। फोकस मोर ऑन वेअर मार्क्स आर मोर। ठीक आहे, जिथं मार्क्स जास्त आहे तिथं आपल्याला फोकस करायचं। आयडियल ड्युरेशन काय असतं प्रिपरेशनचं, 95 टक्केवारी मी मागच्या 7 ते 8 वर्षापासून आणतोय विद्यार्थ्यांची। का रे बाळांनो, आयडियल मंथ्स कोणते असतात माहिती अभ्यासाचे, नोव्हेंबर आणि डिसेंबर। दिवाळीपर्यंत कोणीच अभ्यास करत नाही व्यवस्थित, पण जो नोव्हेंबर आणि डिसेंबर जो अभ्यास करून घेतो ना, त्यांचे 90% कुठंच गेले नाही, 95% कुठंच गेले नाही, गोष्ट समजते। ठीक आहे, आता आपण फिजिक्स बद्दल पहिले स्टार्ट करूया। ठीक आहे, पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट कव्हर करून घेऊया बाळांनो। टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन तिथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न का येतात, विद्यार्थी 90-95% का काढतात, तिथूनच प्रश्न येतात म्हणून। ठीक आहे, कारण की प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली असते, असं नाही की बोर्ड मला प्रश्न सांगून देतो आणि मी ते रिलीज करतो। ठीक आहे, अशातली गोष्ट नसते आणि मी अशातला युट्यूबरही नाहीये। ठीक आहे, ठीक आहे, आपल्याला कोणाबद्दल बोलायचं नाहीये। तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते। हा प्रश्न किती वेळा आलाय आणि पुढे किती वेळा येण्याची शक्यता आहे, अशा पद्धतीची तुमची अनालिसिस पाहिजे। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल स्टेट अँपियर सर्किट लॉ 9 ते 10 वेळा विचारला गेलाय, 11व्या वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे, सगळ्यात जास्त आहे। असा प्रश्न प्रॅक्टिस करा ना, जो सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे, आणि तेच प्रश्न आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत। एक पॅटर्न असतो, जर या वर्षी प्रश्न येतोय, पुढच्या वर्षी नाही आला तर त्याच्या पुढच्या वर्षी नक्कीच येईल, हा पॅटर्न ऑब्झर्व केलेला आहे प्रत्येक प्रश्नाचा। ठीक आहे, तर पूर्ण अनालिसिस केलेली आहे, टॉप टीचर्सने अनालिसिस केलेली आहे, तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल बाळांनो। ठीक आहे, टीचरांनी खूप जास्त मेहनत करून ती शीट बनवली आहे, ते कोर्स बनवलेला आहे, आणि तुमच्यासाठी आयएमपी शॉर्ट ट्रिक्स ट्रिप्स सगळ्या गोष्टी पण आपण आणणार आहोत त्या कोर्समध्ये। ठीक आहे, फिजिक्सच्या स्ट्रॅटेजीकडे बघूया। ठीक आहे, फिजिक्सचं इथं काय म्हटलंय बाळांनो, फर्स्ट 6 चॅप्टर्स, 6 चॅप्टर तुम्हाला फिजिक्समध्ये 42 मार्क आणून देणार आहेत बाळांनो, 42 मार्क फक्त 6 चॅप्टर। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी मागच्या फिजिक्सच्या इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजीमध्ये पण या गोष्टीबद्दल बोललो होतो, तुम्हाला 70 पैकी 60 मार्क नसता आणायचे बाळांनो 90% साठी। आता तुम्ही म्हणणार दादा हे 60 येऊन जातात प्लस 30 आपले इंटरनलचे जॉईन करून घे, आपले 90% होऊन गेले आपलं काम, बरोबर आहे, तुमची अनालिसिस एकदम करेक्ट आहे। पण मी काय म्हणतो, 70 पैकी 60 का आणायचेत आपल्याला, पेपर तर तुमचा 98 मार्काचा असणार आहे, मार्क्स विथ ऑप्शन, म्हणजे 98 मार्कांपैकी आपल्याला फक्त 60 मार्क आणायचे। 60 मार्क इथं आले म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा ना, 98 म्हणजे 100 कन्सिडर करून घे तुम्ही याला, 100 पैकी 60 मार्क आणायचे, म्हणजे किती रे बाळांनो, फक्त 60% तुम्हाला मार्क आणायचे, तरी तुमचे 90% वारी होणार आहे। कसं रे बाळांनो, हिचं 60 मार्क आले प्लस 30 तुमचे इंटरनलचे झाले, आले का तुमचे 90, गोष्ट समजते। आणि हे 60 मार्कांना बाळांनो फक्त 9 चॅप्टर करून येणार आहेत, किती, फक्त 9 चॅप्टर। मी पुढे येतोय त्याच्यावरतीच येतोय, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 6 चॅप्टर तुमचे 42 मार्क देणार आहे, अजूनही 18 मार्क आपले बाकी आहेत। ठीक आहे, डेली तुम्हाला पण फिजिक्ससाठी थेअरी आणि न्यूमेरिकल करावे लागतील बाळांनो। फिजिक्सला दोघं गोष्टी लागतात, थेअरी पण लागते, न्यूमेरिकल पण लागतात। ठीक आहे, डेरिव्हेशन्स तुम्हाला लिहून प्रॅक्टिस करायचे, डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायचे, तेव्हा लक्षात राहतील बाळांनो। ठीक आहे, असं नाही की टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून प्रश्न येतात म्हणजे मग त्याच्यात काहीच करायचं नाही, है ना, डेरिव्हेशन वगैरे प्रॅक्टिस करायचे बाळांनो। ठीक आहे, तुम्हाला एचएससीचं बोर्डचं एक्सरसाइज पण करायचे आहेत आणि टॉप 200 क्वेश्चन्स पण करायचे आहेत, दोघींना जर व्यवस्थित बॅलन्स केलं तुम्हाला व्यवस्थित मार्क पडतील बाळांनो। ठीक आहे, चला आता फिजिक्सचे मी तुम्हाला काय बोललो होतो, मी जे बोललो होतो तेच मी तुम्हाला सांगतोय, फक्त तुम्हाला 9 चॅप्टर केल्याने 60 मार्क भेटणार आहेत बाळांनो, फक्त 9 चॅप्टर केल्याने, आउट ऑफ 16 चॅप्टर आहेत तुमचे टोटल, फक्त 9 चॅप्टर करा। कसं, आता तुम्ही म्हणणार काही सर असं थोडी शक्य असतं, 7 मार्क झाले, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, रोटेशन 7 मार्क, केटीजी 7 मार्क, थर्मो 7 मार्क, किती झाले तुमचे 7 चौक 28, 7 5 35 वेव्ह ऑप्टिक्स। ठीक आहे, 7 सकम 42, 6 चॅप्टर तुमचे 42 मार्क घेऊन आले, प्लस 18 मार्क आपल्याला पाहिजे। हे 18 मार्क कोणते चॅप्टर देणार आहे तुम्हाला, सुपरपोजिशन ऑफ वेव्स, इलेक्ट्रोस्टॅटिक आणि करंट इलेक्ट्रिसिटी, हे 18 मार्क आले, झाले का तुमचे 90 मार्क, 90 प्लस 30 इंटरनलचे झाले का तुमचे किती, सॉरी 18 प्लस 12 तुमचे 60 मार्क झाले। ठीक आहे, 60 प्लस 30 झाले तुमचे 90, आणि आपल्याला किती टक्केवारी पाहिजे, 90च पाहिजे। ठीक आहे,
ही गोष्ट लक्षात ठेवा. फिजिक्स बद्दल समजलं. 90% आणणं खूप सोपं आहे. आता तुम्ही म्हणणार दादा तू 95चा हेडिंग टाकलेली आहे, 95 साठी फक्त अजून एक चॅप्टर ऍड करा बाळांनो, झाले तुमचे 95. 90% आपल्याला मिनिमम जायची. ठीक आहे, मिनिमम 90% 90च्या खाली कोणताच विद्यार्थी जायला नको. केमिस्ट्री बद्दल बोलूया. केमिस्ट्रीचे 4 चॅप्टर तुम्हाला 32 मार्क देतात बाळांनो, 4 चॅप्टर. ठीक आहे. ऑर्गॅनिक साठी तुम्हाला रिएक्शन चार्ट्स लर्न करावे लागतील, नेम रिएक्शन तुम्हाला करायचे असतात. फिजिकल साठी फॉर्म्युलाज आणि न्यूमेरिकल तुम्हाला खूप व्यवस्थित करायचे असतात. फिजिकल मधून न्यूमेरिकल तुमचे पक्के असतात. ठीक आहे. इनऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला इनऑर्गॅनिक साठी एक गोष्ट सांगतो, HSCचा लाईन बाय लाईन तुमची पार्ट पाहिजे, रट्टा मारलेली पाहिजे इनऑर्गॅनिक चॅप्टरची. इनऑर्गॅनिक चॅप्टर कोणते आहेत तुमचे? 16, 17, 18 एलिमेंट्स, ट्रान्झिशन इन ट्रान्झिशन एलिमेंट्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, बस. ठीक आहे. आता केमिस्ट्री बद्दल, केमिस्ट्रीचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जास्त चॅप्टर करायची नाही. ठीक आहे. पहिला चॅप्टर तुमचा आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ठीक आहे, इथंच मार्क करतो. चला, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, त्यानंतर तुमचा थर्मोडायनामिक्स कुठे गेला आपला, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, त्यानंतर तुमचा असतो केमिकल थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, थर्मोडायनामिक्स, त्यानंतर तुमचा ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स. ठीक आहे. त्यानंतर इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, त्यानंतर तुमचा अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. हे 5 चॅप्टर केल्याने तुमचे 40 मार्क केमिस्ट्रीमध्ये होत आहे बाळांनो. आता आपल्याला किती पाहिजे आहेत? अजून 40 + 20 केल्याने आपले 60 मार्क होणार आहेत. बरोबर. आपल्याला आता ही 20 मार्क पाहिजे. 20 मार्क आपण कुठून चोरायचे? आपल्याला 20 मार्क मी तुम्हाला सांगतो, फक्त 3 चॅप्टर करा 20 मार्कांसाठी. ठीक आहे. तुमचं झालं अल्कोहोल, फिनोल इथर, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि तुमचं झालं कोऑर्डिनेशन कंपाऊंड. बस हे 3 चॅप्टर आणि हे 5 चॅप्टर. किती झाले बाळांनो? 8 चॅप्टर केल्याने तुमचे किती मार्क येणार आहेत? 60 मार्क येणार आहेत. आणि 60 मार्क आल्यानंतर तुमचे किती पर्सेंट येणार आहेत? 90% तुमची येणार आहे बाळांनो. 60 + 30 इंटरनलचे जॉईन केले तर झाले ना 90. कन्फ्यूज नका होऊ, गोष्ट समजते, गोष्टी खूप इझी करून सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर मॅथ्स बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, वेक्टर, ट्रिगो, इंटिग्रेशन हे तुमचे 32 मार्क आणून देणार आहेत. 3 चॅप्टर फक्त. मॅथ्स मध्ये बघा, मॅथ्स मध्ये 112 मार्काचा पेपर येतो. 112 पैकी तुम्हाला 80 मार्काचा सोडवायचा असतो. आता मी असं नाही म्हणणार की 112 पैकी फक्त तुम्हाला 70 मार्काचा जरी सोडवला ना बाळांनो, हे मी तुम्हाला सांगतोय, 112 पैकी 70 मार्काचा जरी पेपर सोडवला तरी तुमचे 90% मार्क याच्यामध्ये येणार आहेत मॅथ्समध्ये. तुम्ही म्हणणार काय बोलतोय दादा, काय बोलताय सर, 80 मार्काचा पेपर असतो, तुम्ही 112 मार्क कुठून आणले? मार्क्स विथ ऑप्शन तुमचे 112 मार्काचा पेपर असतो मॅथ्सचा. त्याच्यापैकी फक्त तुम्हाला कितीचा सोडवायचा आहे? 70 मार्काचा पेपर सोडवायचा आहे. प्लस 20 तुमचे इंटरनलचे तुम्हाला भेटून जातील. 70 + 20 झाले का 90. आणि तुम्हाला 90% पाहिजे मिनिमम. गोष्ट समजते? ठीक आहे. मॅथ्स मध्ये डेली 20 सम्स तरी तुमचे झाले पाहिजे. डेली 20 क्वेश्चन सॉल्व्ह करा बाळांनो. ठीक आहे. आता हे 20 नंबर मी खूप ऍक्युरेट, खूप कॅल्क्युलेशन करून सांगितलं आहे. ठीक आहे. आणि एक्सरसाइज आणि टॉप 200 क्वेश्चन इनफ आहेत तुम्हाला मॅथ्ससाठी. एक्सरसाइज HSC बोर्डाच्या एक्सरसाइज आणि टॉप 200 क्वेश्चन इनफ आहेत. ठीक आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्सचे चॅप्टर वाईज वेटेज जर बोलायचं झालं बाळांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मॅथमॅटिक्स मध्ये मी तुम्हाला कोणकोणते चॅप्टर सांगणार आहे. पहिलं तर वेक्टर, ट्रिगो, इनडेफिनाइट इंटिग्रेशन, त्यानंतर लाईन अँड प्लेन, डिफरन्शिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन. एवढे चॅप्टर जरी केले ना, आणि प्लस याच्यामध्ये एक मॅथमॅटिकल लॉजिक करून घ्या बाळांनो. ठीक आहे. मॅथमॅटिकल लॉजिक एक चॅप्टर. किती चॅप्टर आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 चॅप्टर केल्याने तुमचे किती मार्क येणार आहेत बाळांनो? 70 मार्क येणार आहेत. 70 मार्क फक्त 7 चॅप्टर करून येणार आहेत बाळांनो. 70 + 20 झाले का आपले? किती झालं आपलं? कॅल्क्युलेशन बसलं का आपलं? ते कॅल्क्युलेशन 90% आणायचे ना आपल्याला. 90चं कॅल्क्युलेशन बसलं का? हे बाकीच्याकडे बघायची गरज आहे का आतासाठी? करा, असं नाही म्हणत मी यांना स्किप करून द्या, पण हे चॅप्टरच तुम्हाला एवढं मार्क देऊन देत आहे तर यांना व्यवस्थित करा, माझं असं म्हणणं आहे. ठीक आहे. बायोलॉजी बद्दल बोलून घेऊ. बायोलॉजीसाठी रिप्रोडक्शन आणि फिजिओलॉजी म्हणजे तुमचं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आणि तुमचं रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, आणि रिप्रोडक्शन इन अॅनिमल अँड प्लांट याच्यामध्ये तुम्हाला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. ठीक आहे. थांबा, इंग्लिशचं पण सांगतोय, PCM वाले पळून नका जाऊ, थांबा 1 मिनिट. ठीक आहे. डायग्राम तुमचे 5 ते 6 मार्कासाठी गॅरंटेड. ठीक आहे. फ्लो चार्ट, टेबल तुम्हाला टॉप 200 क्वेश्चन आणि एक्सरसाइज बायोलॉजीमध्ये पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बायोलॉजी बद्दल बोलायचं ना, मी जास्त नाही बोलणार, तुम्ही इथं वेटेज बघू शकतात. पण मी तुम्हाला 4 चॅप्टर असे सांगेल ना, त्याच्यामधला एक पण प्रश्न चुकायला नको तुमचा. रिप्रोडक्शन इन प्लांट्स अँड रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आणि रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, हे 2 चॅप्टर आणि हे 2 चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित करायचे. बायोचे तुम्हाला थोडे जास्त चॅप्टर करावे लागतील, कारण बायोचे 3-3, 4-4 मार्काचे चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. पण हे 4 चॅप्टर तुमच्यासाठी जीवनदान आहेत बायोलॉजीमध्ये. ठीक आहे. इंग्लिश बद्दल बोलायचं झालं बाळांनो, इंग्लिशचे एक गोष्ट सांगतो, इंग्लिशचे 32 मार्क मी तुमचे फ्री करून देणार आहे. 32 मार्क कोणत्याच विद्यार्थ्यांचा बिना अभ्यास करता 32 मार्क येतील. न अभ्यास करता 32 मार्क येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. कोणते मार्क्स फिक्स करून देईल तुमचे? रायटिंग स्किलचे मार्क्स मी फिक्स करून दिलो.
परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा एक हफ्त्या आधी मी क्लिअर करून देईल. विथ जे टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल असतील त्यांच्यासाठी पण एक लेक्चर येईल ऍपमध्ये, ठीक आहे, इंग्लिशचं. त्यानंतर तुमचं जे हे काय म्हणतात आपलं ग्रामर आहे, ग्रामरमध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह डू ॲज डायरेक्टरचे क्वेश्चन जे सांगेल तेच येईल. नोवेलमध्ये जे क्वेश्चन सांगेल तेच क्वेश्चन्स येतील, ठीक आहे. म्हणून तुम्हाला काही टेन्शन घ्यायची नाही. इंग्लिशचा अभ्यास आता नाही केला तरी चालेल. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी खूप व्यवस्थित करायचंय बाळांनो, खूप व्यवस्थित. दररोज यालाच टाइम स्पेंड करायचंय. जॉग्राफी, आयटी, इंग्लिश, मराठी सोडा, ते आपण करून घेऊ. मी तुम्हाला खात्री देतो जानेवारीमध्ये पण आपण पूर्ण प्रिपरेशन त्यांची करून टाकू. पण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीमध्ये तुमचा स्कोर डाऊन झाला नाहीच पाहिजे. गोष्ट समजते? तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा बाळांनो. ते तुमच्यासाठी जीवनदान आहे. खरंच मी तुमच्या एक मोठा भावासारखं सांगतोय. खूप मेहनत करून शीट बनवली सगळ्या टीचरांनी, ठीक आहे. खूप मेहनत घेतली टीचरांनी. प्रत्येक क्वेश्चन बाळांनो आम्ही एक क्वेश्चनला 2-2, 3-3 दिवस घेऊन बसलोय की हा क्वेश्चन कुठं आला होता, किती वेळा आला होता, किती येण्याची चान्सेस आहेत, पूर्ण अनालिसिस केलेली आहे, ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप पण क्रिएट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. काही अडचण असेल तर मला नक्कीच विचारा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला बाळांनो? चांगला होता ना? नक्कीच लाईक करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.